नागपुरात सध्या 40°C जवळ तापमान आहे। तापमान जरी नागपूरच्या हिशोबाने हे साधारण असलं तरी उकाळा मात्र इतका वाढलेला आहे की नागरिक घाम पुसून हैराण होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। शीतपेयाच्या दुकानाचा सहारा जे आहे ते लोक घेताना दिसते आहे, कारण घामाच्या धारा इतक्या वाहतात आहे की 5 मिनिट जरी उभं राहिलं तरी सतत घामाच्या धारा निघते आहे आणि त्यामुळे सतत दुपट्ट्याच्या साहाय्याने किंवा रुमालच्या साहाय्याने या घामाच्या धारा ज्या एनर्जी लेवल मात्र यामुळे कमी होते आणि त्यामुळेच नागरिक जे आहेत आपण या ठिकाणी जर बघितलं तर शीतपेयाच्या दुकानावर अशा प्रकारे गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळते। एकंदर काय सांगाल, तापमान कमी आहे पण उकाळा वाढलेला आहे, खूपच जास्त आहे आणि हा जो अवकाळी पावसामुळे जो येणारा जो म्हणजे तापमान आहे हा आहे कमी, पण उकाळा खूप जास्त आहे। गरमी, घाम, चिडचिडपणा याच्यामुळे खूप त्रास होत आहे। जर पाऊस जर नसता तर ऊन लागली असती, पण तेवढा उकाळा नसता की शरीराला खूप त्रासदायक आहे। ऊन असती तर उकाळा नसता, ऊन लागली असती मात्र, पण काय या तापमानाचा काय घाम येऊन राहिला सतत, काय त्रास होतो? सतत घाम येतो, सतत आता अंगामध्ये उष्णता तयार होतो। या ठिकाणी आपण जर बघितलं तर तापमान जरी 40°C घरामध्ये असलं तरी उकाळा मात्र इतका हैराण करतो आहे की या उकाळ्यामध्ये कुठेतरी नागरिकांच्या घरातले कूलर किंवा AC सुद्धा काम करत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। मात्र बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्यांना अशा प्रकारे शीतपेयाच्या दुकानाचा सहारा घ्यावा लागतो, मध्ये मध्ये शीतपेय प्यावं लागतं आणि तसाच सल्ला डॉक्टरांकडून सुद्धा दिला जाते की पाणी जास्त प्या आणि घराबाहेर निघताना पूर्ण शरीराला कव्हर करून निघा, असा सल्ला दिला जातो आहे। मात्र नागपूरकरांना उकाळा कायम सतावताना पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।